जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि मागचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच. आईनं थोडासा मी प्रँक केला तुमच्या सोबत आणि मला खूप लोकांचे मेसेजेस आले की भाई काय विषय, दरवेळेस असंच करतो, लग्न तुझं म्हणतो आणि दुसरं गुणच तर काहीतरी असतं, कधी शूट असतं, यावेळेस बहिणीचं लग्न आहे. ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर मागच्या ब्लॉगला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद. आता आपण पुढचा ब्लॉग करत आहोत. तारीख आहे जवळपास 2 आणि 4 तारखेला आपले कार्यक्रम स्टार्ट होतात आहेत. उद्या पण कार्यक्रम आहे संगीतचा. माझी काहीच तयारी झाली नाही लिटरली. उद्या मेहंदी, परवा संगीत वगैरे. लिटरली तुम्हाला सांगतो माझी काहीच तयारी झाली नाहीये. थांबा, एवढं सिग्नल जाऊ द्या, मग मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगतो. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. मागाशी मी तुम्हाला सांगत होतो की लग्नचे जे कार्यक्रम असतात ते अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. परवा आपला एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे, त्यानंतर हळद आहे आणि त्याच्यानंतर लग्न आहे आणि उद्या मेहंदीचा कार्यक्रम आहे. स्टील आत्ता संध्याकाळचे 5-6 वाजलेत, माझ्याकडे एक देखील कॉस्ट्युम अवेलेबल नाही. म्हणजे मी अजून बघितलं नाही, एवढी धावपळ चालू आहे ना. आणि खरं सांगतो, ज्यावेळेस घरात लग्न असतं, स्पेशली बहिणीचं लग्न असतं ना, एवढी कामं पडतात. मी खोटं बोलत नाही, दिवस रात्र पत्रिकाच वाटत होतो. म्हणजे रात्रीच्या 11 वाजता बाहेर निघायचं. जे माझ्यासारखी मित्र असतात ना की जे रात्रीचे जागे असतात, त्यांना मी रात्रीच्या पत्रिका दिल्यात. सकाळी 6-7 वाजता घरी आलोय, झोपलोय, 2 तास झोप काढली, 9 वाजता परत उठलोय. मग बाकीच्यांच्या घरच्यांच्या वगैरे ज्यांना द्यायच्यात पत्रिका तिकडे फिरलोय. असं करून करून मी भाई, म्हणजे माझा चेहरा जरा खराब झाला असेल, डार्क सर्कल आले असतील, बॉडी बिडी कमी झाली. हे सगळं ह्याच्यामुळेच. नाही तर काय माझी स्वप्न होती की माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणलं, मस्त जिम बिम करून असं बायसेप करतो, चेहरा बिरा, अरे बापरे, फुल डेंजर. पण तसं काहीच झालेलं नाहीये. त्याचं सगळं अपोजिट झालेलं आहे. खूप जास्त कामं असतात हे मला रिअलाइज झालं. आणि कसं, आपल्या घरातले पहिलेच लग्न आहे, ह्याच्या आधी नव्हतं झालं कुणाचं. सो नवीन गोष्टी होत्या, त्यामुळे जरा नाही का धावपळ खूप झाली. आता इथून आम्ही चाललोय कॉस्ट्युम घ्यायला. एका ठिकाणी येऊन गेलो, ते आम्हाला काय आवडले नाही, आता दुसरीकडे चाललोय. पण आज काही पण करून मला कॉस्ट्युम फिक्स करणं आहेच. आणि परवा दिवशी संगीतचा कार्यक्रम आहे आणि माझा डान्स मी बसवलाय, एकदाच बसवलाय, त्याच्यावर माझी एकदा पण प्रॅक्टिस केली नाही, एकदा पण लिटरली. आता ती पण आज संध्याकाळी काहीतरी प्रॅक्टिस करावं लागणार आहे. नाहीतर एवढे भारी कॉस्ट्युम घालायचं आणि तिथं त्या संगीतच्या कार्यक्रमामध्ये मी असं नाचायचं की डायरेक्ट संगीतच्या कार्यक्रमाचं सर्कस होऊन जायचं आणि त्यातला जोकर मी दिसायचं. खूप जास्त मी फिरलो आणि शेवटी मी 2 आउटफिट मी हे केले आहेत, काय म्हणतात, फायनल केलेले आहेत. आणि घाईत घरी आलो, कारण घरी बहिणीचं काहीतरी होतं कार्यक्रम. तर ते काय आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा डेकोरेशन, इथून असं चालत जाणार, मग आतमध्ये जाणार, वेलकम, आणि आतमध्ये हे ब्राईट टू बी काहीतरी आहे ते. आज मला माहित काय. आणि ह्या साईडला इकडं सगळं घराच्या खाली सगळं अख्खं घर सजवलंय, ते तिथपर्यंत रोडपर्यंत दिसत असेल तुम्हाला थोडं. आता येईल ती थोड्या वेळात, म्हणजे आमच्यासाठीच थांबली होती. तुझं काय, ह्याची केस कापायची बाकी, तुम्ही कापून आलोय, ह्याची फक्त राहिल्यात. किती दिवस झाले केस नाही कापले? आपण 1 वर्ष. आता मी त्याला म्हणलं होतं केस नको कापू, का तर मी तुझी हेअरस्टाईल करतो चांगली. बहिणी तेव्हापासून मनावर घेतले आणि तेव्हापासून केस नाही कापली. शाळेमध्ये यांच्या कसे केस जास्त वाढले की त्यांना खेळायला अलाउड नाहीत, असं उन्हात थांबावं लागतं, पनिशमेंट म्हणून. रोज पनिशमेंटला थांबतो बघ. का नाही रे, किती दिवस झालं पनिशमेंटला? काय करतात पनिशमेंट मध्ये? काय करायला होतं? खाली बसवते, उभा थांबवते, उन्हात कोंबडी बनवते. तू पण मला नाही कोंबडी का कोंबडा? कोंबडा बनवते. सगळं मी केलंय बरं का. इकडली
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाही वेगळं गाणं पाहिजे. सासर गावी लेक निघाली खाल्ला मी माहेरचा केक. अरे आपण पण दिसतो आपण पण दिसतो. मित्रांनो हा आलाय नवीन फोन घेतलाय मी नवीन पिक्चर. तू पण दिसते रडताना. परी कशी रडते अनु दीदी पण रडायला लागली. फोटो तर इकडं गाला लावू नका. अर्थच काय लागलं. कशाला धुवायचं खाऊन झालं त्याचा केक. सगळ्यांना खूप मोठं थँक्यू. खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं आणि खरंच खूप जास्त लकी मी. मम्मी मम्मी कुठे काकू. थँक्यू म्हणजे काय बाहेरचे आहेत घरात नाही. खूप जास्त मिस करत. कशाला मिस करायचं इथं जाईल कुठं मिस करायचं. 2 मिनिटात जास्त नको विचार करू काय जास्त नको विचार करू. हा सांग त्याला. अरे बाबा ऑफिस रडायला लागली इकडे सोफा रडायला लागला. स्पेशली माझ्या फ्रेंड्सला पण. लास्ट वाटलंच होतं की तिकडे लास्ट मोमेंटला. थँक्यू सो मच. जाऊ दे रडू नको तर का पाहिजे. कुठे येतात मम्मी. अरे झोपी द्या ना. चला आता हा फुल नको करते. जाऊ द्या रडू नका आता. पप्पा पण येणं फटाफट तयार झाले 2 मिनिटात आणि वाट बघत बसले 2-3 तास. अगं माणसं लाईट लावून होते ब्लॉगला कंटेंट झालं. उशीर झाला ना. त्यातच वाटायला लागलं जाईल सगळं. मेहंदीचा कार्यक्रम आहे एंगेजमेंट बाकी आहे संगीत बाकी. प्रत्येक कार्यक्रमाला असंच रडत बसले होते. एन्जॉय नाही राहायचं त्या कार्यक्रमात. सगळ्यांनी सगळं रडणं असं प्रिझर्व करून ठेवा. विदायच्या दिवशी ऍडजस्ट होता सगळं मेकअप बिकअप सगळं सगळं ओरिजिनल बुकी होत्या. आता ते आता हा कार्यक्रम उद्या पण मेहंदीला परत मम्मी राहणार. मम्मीला बघून एक सगळेच रडत बसणार आहे. नाही काय आता असा मम्मीचं स्टेटमेंट नाही म्हणते उद्या यायला बघा परत एंगेजमेंट झाली एंट्रीला परत राहणार. सगळे एन्जॉय करतो सगळेजण. मेहंदी काढणारच नाही का भाई. मी पण काढायचं असतो. मग काढायचा विषय आहे का. काढायचो
काहीच नाही मी काढणार असेल तर का माझ्या हातावरती तुझ्या काढत असेल मेहंदी तर. मी ते तुझ्या आधी मी आता तेच डिसाईड केली की मीच काढणार. डील डन. मी पण अर्ध काम माझं होतं ते सोडून आलो, अर्धेच कपडे घेऊन आले. 2 दिवस नाही तुला होय का? ब्लॉग मध्ये येत नव्हतं. अच्छा कंटेंट अच्छा, कोण बघणार नाही म्हणून आता ब्लॉग चालू होऊन सगळे रडायला लागले. चान्स भेटला सगळ्या. असं नको व्हायला बरं का? प्रत्येक कार्यक्रमात रडताना लग्नाच्या दिवशी भेटले नाही का तर माझा मेकअप खराब झाला. सगळं झालं. पण ती मेन गोष्ट आहे. तू स्पीच देऊ शकतो. नाही नाही नको. नाही आधी जेवढे रडलेत माझ्या डायरेक्ट अशा धापा वाटतो. असं कधी करणार नाही. बोल की आज बसला असं शांत. काय बोलतो? तुला ऋतुजा सोबत बद्दल काय वाटतंय? छान वाटतंय. आता घरी तुला एकटं वाटणार. ते छान नाही वाटत. आमच्या सगळ्यांना एक पोट निवडणूक ठरवा कोण पुढे बोल माणसे बोल. माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मन खूप भरलंय आणि अजिबात बोलू नाही शकत आणि नाही पण खरंच ऋतुजा बोल मी आहे सोबत. बोल ती चालली मी नाही चाललो. मी तसं बोल. तू सांगणार बोल. आता नको माझ्या बोल केलं होतं आणि एवढं माझी स्टोरी बोल. सुरुवात कर. हा बोल. मग सकाळी सकाळी 10-11 वाजता जाऊ. बोल की बोल. ब्लॉग चालू आहे. स्टोरी संपत. बोल ए थांब ना आम्हाला होणार बोलायला लागले बिचारी. हा बोल. जोरात बोल गावाची. माझ्या कानात बोल बोलू लवकर लवकर. जातीचं लय वाईट वाटतं. मी सगळ्यात जास्त कनेक्ट तिथे सोबत होते. काय ऍक्टिंग करतोय यार. पुढे पुढे अजून 2 होईल फक्त. दोन्ही हा जाऊ दे. रडत रडत बोल. काय शब्द आणि वरच काय सर नको रडू. एकदम एकदम डायरेक्ट बस खूप चालू आहे आता बोल. तिच्या पाशी जाऊ. तेच नको बोलू. तिथे चालली मला पुढचं काय रडू नको. तर तू आपण रात्रीचं पण कशी गप्पा मारतो तसं बोल. नॉर्मल आपलं तिच्यासोबत मी खूप कनेक्ट होते. दीदीनं सगळं मला शिकवलेलं. बाहेरचं नॉलेज देत. दीदीसोबत मी जास्त फिरली आहे. नको रडू नको. अजून फिरायचं. तिथे सोबतच मी संध्याकाळी पिक्चर बघितले. शनिवार रविवार झोपायला यायचे फक्त त्याच्यामुळं. तिथेच काकांना कन्व्हिन्स करायची पिक्चरला घेऊन जायला. तिथेची वागायची. सगळं काय झालं फक्त त्याच्यामुळं. बरोबर बोललं का नाही? काहीच बोलायचं होतं ते. आणि आता आम्ही खूप मिस करणार तुझ्या सॅटर्डे नाईट वाल्या घरातल्या मूवी वाल्या पार्ट्या. तिथं आपण ब्लिंकिट काय झोमॅटो करून खायचो काही गोष्टी. पिक्चर बघायचो. तसले बोर पिक्चर त्यांना काही अर्थ नव्हता. आणि हे सगळं आता ह्यांना करायला भेटणार नाही. त्यामुळे हे रडायला लागल्यात. मेन उद्देश तेच आहे की आता सॅटर्डे संडे ते खाली झोपणार आहेत. नाही ही रिस्पॉन्सिबिलिटी दादा घेतोय. नाही ठीक आहे.
ठीक आहे. एव्हरी सॅटर्डे दादाकडे पार्टी. एव्हरी सॅटर्डे एक चिप्सचं पाकिट, अजून काय लागलं? एक लावा केक. एक लावा केक मी पण झालं. अजून एक कशावर एक? अरे एक श्री काय नाही थोडस वाईट वाटायले पण रडू काही ना झाली कारण की आता पण मीच लांब राहतोय सगळ्याच्या. सिंपती सिंपती तिकडा पडून घ्यायला लागलं. काय मला आवडणार सायलेन्स. पहिल्यापासून हा. इथे जमलेलं माझ्या सगळं वाईट वाटलं. मोठ्या मामाकडे दे. उद्यापासून म्हणजे 4 दिवसाला आता मग मी बसणार आहे तरी दुसऱ्या 2 बच्चे आहेत तरी कमी पडणार नाही. कुठल्या गोष्टीला हा नाही ना नाही तू हे कर म्हणजे की केलं अशातली माझी बच्ची म्हणून. खरं बोलायचं आता खरं. गावात कुठलं काम ऐकलं नाही ऋतू तिकडे गेली. नाही केली घाल माझ्याकडे. कालच भाजी गरम करायला लागली. हा बघ तिच्यासाठी एक शब्द टाकला तर मटण घेऊन टाकलं आणि भाजी कर म्हणलं तुला गरम तर नाही गरमच आहे म्हणली. आनंद झालेला आहे. मी वॉर्मअप पण केलं. महत्वाचं काय आहे, सगळेजण बोल बोल म्हणतात ना, बोलण्याचा प्रसंग नाहीये. ओके, प्रत्येकाला भावना व्यक्त करता येत नाहीये, पण सगळ्यात जास्त दुःख कुणाला होणार आहे ना, ते ऋषीला होणार आहे. कारण जे काय पाहिजे ते सर्व हाताखाली मिळणार, त्याचं बंद होणार आहे. त्याला वाटत असेल आपण चेष्टा मस्करी करतोय, पण सगळ्यात जास्त दुःख त्याला होईल असं मला वाटतंय. आता माहित नाही काय, पण दुसरं जी रडत नाही तेव्हा सगळ्यात दुःख असते. मला माहित नाही. पण दुःख मानण्यासारखं काही नाही. इथंच आहे, हाकेच्या अंतरावर आहे. ते पण आपल्याला दूर नाही ना, आपण पण तिला दूर नाही. त्यामुळं ती लांब जाते किंवा माझ्यापासून दूर जाते किंवा माझी सवय झाली, मला वेगळं काहीतरी वाटेल, काहीच नाही. ते पण कुटुंब आपलंच आहे, हे पण आपलंच आहे. आणि ते जस्ट मधले दुवा आहे. इथं पण असणार, तिकडं पण असणार. त्यामुळं कोणी वाईट वाटण्याचं काय हे वेगळं काही नाही. संस्कृती आहे, त्याप्रमाणे चाललेलं आहे, पण ती जवळच आहे ना. नाही नाही, असं काय सीन नाही की नाही का वाईट वाटतंय. वाईट तर वाटणारच आहे 100%. पण 4 दिवसांनी आता जाणार आहे. 4 दिवस आहेत अजून. तर माझं असं म्हणणं होतं की रडून इमोशनल होण्यापेक्षा 4 दिवस आहेत तर 4 दिवस एन्जॉय करून घ्या. काय म्हणतात, वन ऑफ द बेस्ट मोमेंट असतात ना आयुष्यातले, ते तिला तिकडे गेल्यानंतर ह्याच गोष्टी ती आठवून हसल. ह्या हिशोबाने सगळ्यांनी तिला ट्रीट करा. आणि बेसिक काय आहे, स्वतः आपण रडलं किंवा तुम्ही तुमच्यातलं पैकी कोण रडलं ना, मग तिला बाय डिफॉल्ट रडणं येणारच आहे. त्यामुळे स्वतः रडा, कोपऱ्यात जाऊन रडा, तिच्यासमोर नका रडू. म्हणजे तिला ती एन्जॉय करत नाही ना, ऍक्च्युअल गोष्ट आहे. आणि माझं बोलायचं गेलं तर मी पण झालतो इमोशनल मागाशी, पण थोडं मी कंट्रोल केलं, माघारी घेतले माझे अश्रू. पण मला वाटतं सगळ्यात जास्त विदायला मीच रडत ह्या सगळ्यांपेक्षा. आणि काय आता चालली अजून. हा, चांगलं वाटतंय. लग्न होतंय म्हणून चांगलं वाटतंय, चालली म्हणून वाईट वाटतंय. तू बसतो बस की बसतो दोन हात बुडवले. बटन दाबा दोन्ही साईडला. बस खाली आपली सर आहे ना. थांब आता दोन्ही हात भरवले. लांब लांब कोण जवळ
थोडं लांब पाहिजे. 2, 3, 4 बोट गायब केलं. हे नाही ना, बरोबर. हे दे. आली बघ. एकंदरीत हे काहीतरी तयार केलंय. आजचा घरातला जो कार्यक्रम होता त्यासाठी गिफ्ट केलं होतं. गिफ्ट सरप्राईज होतं, सॉरी गिफ्ट नाही, सरप्राईज होतं. ते झालेलं आहे. तिथून आता आम्ही आलोय शौर्यची वगैरे जरा कटिंग करायची. तर मग अशी म्हणलो लय महाग लागला होता, त्याला घेऊन आलो इकडं. आणि मग असे सगळे एवढे जण बोलत होते. सगळेजण म्हणजे कार्यक्रम वेगळ्या गोष्टीत चालू होता, म्हणजे असं नाही का केक वगैरे कापायचं. पण सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण रडले, सगळे. म्हणजे मी पण थोडा असं हे झालतो, पण मी नाही रडलो, म्हणजे दाखवलं, पण मला पण हे झालतं. आता साहजिक 4 दिवस राहिले. 4 दिवसानंतर घरातली सगळ्यांची लाडकी माझी बहीण ती जाणार दुसरीकडे. मग 4 दिवसानंतर आता मी कुणाला त्रास देणार? मी रात्रीचं लेट आलं कुणाला फोन करणार? किंवा जे काय बहीण भावातल्या गोष्टी असतात त्या. आणि ह्या आधी कधी माझ्या घरात असं लग्न झालं नाही, आणि पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. त्यात पण माझ्या सख्या बहिणीच होते, त्यामुळे जरा अजून जास्त गोष्टी गहीवरून येतात. सो उद्याचा कार्यक्रम बघूयात आता काय काय असणार आहे. आणि आय थिंक ब्लॉग खूप मोठा झाला असेल, सॉरी, थोडे इमोशन्स बाहेर निघतात सगळ्यांचे, त्यामुळे ब्लॉग थोडा मोठा झाला असेल. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग.